संध्याकाळची वेळ होती. तो काहीतरी वाचत होता आणि ती भरतकाम करण्यात गुंग झाले होते. कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी त्यानं मान वर केली. तिच्या हातातली रिंग खाली पडली होती आणि तिचा चेहरा बदलत होता. हातातलं पुस्तक फेकून देत तो एका टांगेत तिच्या जवळ पोहोचला आणि त्यानं चारूला आपल्या बाहुपाशात घेतलं. तिचं शरीर त्याच्या स्पर्शाला बर्फासारखं गार लागत होतं. विवेक बाहेर जा, इथे थांबू नका. त्यांच्या आसपास होत असलेले बदल त्याला जाणवले. खोलीतला प्रकाश मंदावला, अंधार भरू लागला. खोलीतली उबदार हवा गेली. तिथे गार मोकळ्यावरची हवा आली आणि त्याबरोबर बागेचा वासही आला. मित्रांनो, संसोहम या 100% मानवी चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तुम्ही इथे आलात हा योगायोग नाही, आणि असलाच तर कदाचित हे चॅनल परत तुम्हाला दिसेल याची खात्री नाही. त्यामुळे आपण सबस्क्राईब करणं आणि इंटरॅक्ट करणं महत्त्वाचं आहे. तर हे तुम्हाला मी आज का सांगतोय, तर गेले काही दिवस, गेले काही महिने AI जनरेटेड कंटेंट प्रचंड मोठ्या प्रमाणावर येतोय यूट्यूबवर. म्हणजे कथा, आवाज, चित्र, व्हिडिओ सगळं काही मशीन मेड. आणि AIशी हा जो संघर्ष आहे याचे परिणाम काय असणार आहेत ते उघड आहे. माणूस थकतो, मशीन थकत नाही. पण यातून मेंदूला जी कीड लागते त्याविरुद्ध मी ठामपणे उभा आहे. मित्रांनो, मला तुम्ही वारंवार सांगत असता की तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवा, म्हणजे तुम्ही जास्त कथा आणा. पण जे तुमच्यापर्यंत पोचतंय ते एक 100% ह्युमन प्रॉडक्ट आहे. आणि ही सगळी मेहनत जी आहे याला तुमचा प्रतिसाद जर तसा असेल तर हे चॅनल तरू शकणार आहे या AI विरुद्धच्या लढाईमध्ये. आणि त्यामुळे तुमचा हा प्रतिसाद हा कधी नव्हे इतका अतिशय महत्त्वाचा झाला आहे. कारण तुमच्या प्रत्येक लाईक, शेअर करण्यानं या यूट्यूबवरच्या अल्गोरिदमला तुम्ही हे सांगणार आहात की येस, वी लव्ह ह्युमन क्रिएटेड कंटेंट. अतिशय कळकळीनं सांगतोय की तुमचा प्रतिसाद येऊ दे. इथे फक्त दर्जेदार कथा, मनाची आणि विचारांची ताकद वाढवणारच साहित्य तुमच्यापर्यंत येत आहे. सो तुम्ही हे कराल का? तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळा प्रयोग करतोय. आज 2 कथा एका भागामध्ये. तर हा कंपायलेशनचा 2 कथा एका भागात आणण्याचा प्रयोग तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की सांगा. आपण अतिशय लहान असताना, इम्प्रेशनेबल वयामध्ये असताना आपल्यावरती आपल्या आजूबाजूच्या घटनांचा, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचा, चित्रपटातून पाहिलेल्या गोष्टींचा परिणाम होत असतो. एखादा अपघात म्हणा, किंवा एखादी अत्यंत धक्कादायक घटना म्हणा, किंवा एखादी अत्यंत दुःखद घटना ही आपल्यावरती खूप खोल आणि दूरगामी परिणाम करत असते. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. घडणारी घटना ही जितकी भीतीदायक, जितकी धक्कादायक असते तितका तो परिणाम जास्त खोल आणि दूरगामी असतो. तो एखाद्या काचेवरती अत्यंत तीक्ष्ण चाकूनं ओरखडा काढावा तसा अतिशय खोल आणि सहजी न पुसून टाकता येण्यासारखा परिणाम असतो. आपण कथेकडे वळूयात. झाड. रेडिओवरचं संगीत ऐकण्यात चारू तल्लीन झाली होती आणि विवेकची नजर तिच्यावर खेळली होती. लग्न होऊन 6 महिने होऊन गेले होते तरी त्याच्या नजरेची तृप्ती म्हणून होत नव्हती. दरवेळी त्याच्या मनात विचार येत असे, मी किती भाग्यवान आहे. रेडिओवरचा कार्यक्रम संपला. तिनं रेडिओ बंद केला आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर आपल्यावरच खिळलेली आहे हे पाहताच तिच्या गालावर किंचित लाली आली आणि ती जराशी लाजूनच हसली. गालावर एक नाजूकशी खळी पडली. सारं काही विसरून विवेक तिच्या जवळ आला आणि त्यानं तिला आपल्या जवळ घेतलं. मध्येच घड्याळानं 9:30चा ठोका दिला आणि त्यांची तंद्री भंगली. काहीतरी बोलण्यासाठी चारूनं वर मान केली आणि एकाएकी तिच्या चेहऱ्यात बदल झाला. चेहऱ्यावरचा सगळा रंग उतरला. डोळे एकदम मोठे झाले. श्वास मोठमोठ्यानं येऊ लागला. ती जवळजवळ गुदमरलेल्या आवाजात म्हणाली, विवेक, बाहेर जा, बाहेर. त्यानं तिला आणखी जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, चारू, चारू काय आहे, मला सांग ना. असहाय्यपणे ती मान हलवत होती. कपाळाच्या कडांवर घामाचे थेंब चमकायला लागले होते. ती त्याला दूर लोटत पुन्हा पुन्हा म्हणत होती, विवेक, बाहेर जा, आता बाहेर जा, प्लीज.
तिच्या डोळ्यातली विनवणी, तिची असहाय्यता त्याला सहन होईना, पण त्यानं यावेळी तिचं ऐकायचं ठरवलं. तिच्या भोवतीचे हात काढून घेऊन तो दाराकडे वळला. एकाएकी त्यालाही कोंडल्यासारखं, गुदमरल्यासारखं वाटायला लागलं होतं. अडखळत अडखळत कसा तरी तो दारापर्यंत आला, बाहेर पडला आणि मग त्यानं आत पाहिलं. खोली एकदम अंधारून गेली होती. चारू जवळजवळ दिसेनाशी झाली होती. त्याची चारू. परत खोलीत जायचा त्यानं प्रयत्न केला, पण त्याला आत जाताच येईना. सर्व शक्ती एकवटूनही त्याला आत पाऊल सुद्धा टाकता येईना. त्यानं तिला मोठमोठ्यानं हाका मारल्या, पण तो आवाज जवळच कशात तरी गुरफटून गेल्यासारखा क्षीण क्षीण होत होता. तिच्यापर्यंत पोचतही नव्हता. ती आता जवळजवळ दिसेनाशी झाली होती. पहाटेपर्यंत तो दाराशीच बसून होता. चारूबद्दलच्या काळजीनं त्याचं काळीच करपून गेलं होतं. मनात हजारोंनी तर्ककुतर्कांची गर्दी उसळली होती. आतल्या खोलीत तो डोळे फाडून पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण व्यर्थ. पहाटे 2:30च्या सुमाराला त्याला केवळ थकव्यानंच एक लहानशी डुलकी आली आणि त्यातून चारूच्या आवाजानं तो खडबडून जागा झाला. खोलीच्या मध्यभागी ती बसली होती. गुडघ्यात मान घालून बसली होती आणि रडत होती. हुंदके देऊन देऊन रडत होती. तिचं सारं शरीर अगदी हादरून निघत होतं. 2 पावलातच विवेक तिच्याजवळ पोहोचला. तिला आता केवळ सांत्वनाची, सहानुभूतीची जरुरी होती. प्रश्न स्पष्टीकरण मागाहून. त्यानं चारूला जवळ घेतलं. तिची नानापरींनी समजूत काढली. त्याच्या जवळीकीनं, त्याच्या शब्दांच्या आवाजानं, तिच्या केसांवरून फिरणाऱ्या त्याच्या हलक्या हाताच्या स्पर्शानं तिची चलबिचल हळूहळू कमी झाली. शरीरातलं वादळ हळूहळू शमलं आणि शेवटी ती तशीच झोपली. तिचा चेहरा किती म्लान दिसत होता. सुकून गेला होता, कोमेजला होता. त्या विलक्षण प्रसंगाच्या खुणा अजूनही दिसत होत्या. कपाळ व केस घामानं ओले झाले होते. दोन्ही कांचिलांवर हिरव्यागार शिरा थडथडत होत्या. स्पर्शाला तिचा गाल एकदम गार लागत होता. तो तिच्याकडे पाहत काळजी करत होता. हे काय आहे? आणि मग त्याला लग्नापूर्वीचं त्यांच्यातलं एक संभाषण आठवलं. शब्दन शब्द. तिला विवाहाची मागणी घालताच ती एकदम गोरीमोरी झाली होती आणि तो आश्चर्यानं म्हणाला होता, पण हे काय चारू? तुझा होकार मी गृहीत धरून चाललो होतो. तिच्या टपोऱ्या डोळ्यात खेदाची, शंकेची वर्तुळं उमटली होती. विवेक, असं नका बोलू. माझी इच्छा का नाही? पण मग अशी अडखळतेस का? विवेक, तुम्हाला कसं सांगू? मी तुम्हाला आत्ता हवीशी वाटते, पण ही माझ्या आयुष्याची एकच बाजू आहे. म्हणजे? माझ्यात आणखी ही दुसरी एक चारू आहे. ती अचानकपणे प्रकट होते. मी बेसावध असताना, माझ्या ध्यानीमनी नसताना ती येते. माझ्या साऱ्या सुखाची राख करून टाकते. जग मला कोंडत आहे असं मला वाटू लागतं. कोणाचाही सहवास नकोसा वाटतो. मी इतर सर्व सुखी लोकांचा त्यावेळी विलक्षण द्वेष करते. माझं मन आणि शरीर ताळ्यावर राहत नाही. हा प्रकार कितीतरी दिवस चाललाय. तिची अंतरीची ओढ आणि त्या वाटेवरची, या अडचणीची भीती यांचा संघर्ष त्याला उघड दिसत होता. एकदम तिच्या खांद्यावर हात ठेवून तो प्रेमातिशयाने म्हणाला होता, हॅत तिच्या, एवढंच ना? मग ती चारू ही मला तुझ्यासारखीच माझ्या प्राणाहूनही प्रिय आहे. मी तिला आपलीशी करीन, तिलाही माणसात आणीन. चारू, माझ्या शब्दांवर तुझा विश्वास आहे ना? तिच्या डोळ्यातली शंका पूर्णपणे निरसली नाही, पण तरीही तिनं आपला हात तिच्या हाती दिला आणि ती हलकेच म्हणाली होती, विवेक, मी काय सांगू? तुमच्यापासून मी काहीही लपवून ठेवू शकत नाही. जास्त काय सांगू? आत्ताच्या तिच्या ओढलेल्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्याची खात्री पटली की ही दुसरी चारू झंझावतासारखी त्याच्या आयुष्यात आली आहे आणि त्याच्या प्रेमाची आता खरी परीक्षा आहे. 7:15 पर्यंत चारू झोपेत होती. तिची झोप शांत नव्हती. ती सारखी कणत होती, कूस बदलत होती, अगदी अस्वस्थ होती. तिला जाग आली तेव्हा तिच्या डोळ्यात विवेकची ओळख एकदम उमटली नाही. ती त्याच्यापासून आधी रागानं आणि मग भीतीनं मागे सरकल्यासारखी वाटली. पण गोड शब्दांनी विवेकनं तिची भीती दूर केली आणि तिला कशी तरी बेडरूममध्ये नेली आणि कॉटवर निजवली. खोलीत तो असताना त्याच्या प्रत्येक हालचालीवर तिची नजर होती.
त्याच्या मागोमाग तिचे डोळे फिरत होते. त्याला एकाएकी अस्वस्थ वाटायला लागलं, पण प्रयत्नानं त्यानं ही भावना दडपून टाकली आणि संयमानं नेहमीचे व्यवहार सुरू ठेवले. त्यानंतरचे 4 दिवस त्याला खरोखर 4 वर्षांसारखे वाटले. त्यानं चारूला कशाचंही स्पष्टीकरण विचारलं नाही. ती सरळपणे बोलण्याच्याही अवस्थेत नव्हती. तिचे डोळे झाकळलेले असायचे. कधी मध्ये एखादा सेकंदच तिची नजर ठिकाणावर यायची आणि मग त्याला आतल्या आत या अदृश्य पिंजऱ्यात तडफडणारा तिच्या जीवाचा पक्षी दिसायचा. पण त्या मूक हाकेला त्याच्याकडून साद यायच्या आधीच त्याची खरी चारू परत गडप व्हायची आणि त्या ठिकाणी ही नवी अनोळखी जीवाची करुणेनं ससे होलपट करणारी चारू यायची. एखाद्या लहान मुलासारखी त्यानं तिची 4 दिवस शुश्रूषा केली, काळजी घेतली. भावना ती रेखानं ती स्वतःशी रडू लागली तर तिच्या पाठीवर हात फिरवून तिला जवळ घेऊन तिचं सांत्वन केलं. तिच्या डोळ्यातली ओळख मालवली तर तासच्या तास शारीरिक गरजांशिवाय तो तिच्या जवळही गेला नाही. तिच्या हट्टीपणाचा, आतताईपणाचा, चिडखोरपणाचा त्यानं रागरागही केला नाही. आणि 4 दिवसांनी एका सकाळी चारू एकदम ठीक झाली. तिच्यावर पडलेली सावली जशी क्षणात आली होती तशी क्षणात दूर झाली. या कठीण काळाच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर होत्या, पण तिची नजर सावरली होती. तो जवळ येताच त्याच्या गळ्यात हात घालून ती म्हणाली, विवेक, तुम्ही किती चांगले आहात, किती समजूतदार आहात. किंचित धडधडत्या अंतःकरणानं तो म्हणाला, चारू, आता तू ठिकाणावर आलीस का? हो, आणि मला 4 दिवस आठवतात विवेक. माझं वागणं आठवतं आणि तुमची 24 तासांची काळजीही आठवते. आता मला माझ्या वागण्याची शरम वाटते. विवेक, मला क्षमा कराल ना? शू, हे काय चारू, तुला बरं नव्हतं, दॅट्स ऑल. अजूनही विचारायची वेळ आली नव्हती. तिला पुरी बरी होऊ दे, मग पाहू. त्याची खरी कसोटी पुढेच होती. तिच्या आयुष्यावर येणारी ही सावली नाहीशी व्हायला पाहिजे. विवेक थांबला. चारूच्या डोळ्यात परत तेज येईपर्यंत, तिच्या शुष्क गालावर परत टवटवी येईपर्यंत, परत हास्याची कळी उमलेपर्यंत थांबला. त्या उत्पाताच्या खुणा जवळजवळ नामशेष होईपर्यंत थांबला. व मग एका संध्याकाळी त्यानं तिला तो प्रश्न विचारला, चारू, तुला काय झालं होतं ते सांगता येण्यासारखं आहे का? तिच्या मुद्रेवरचं हास्य मावळलं. ओठांच्या कडा दुमडल्या. विवेक, हीच ती आपल्या संसाराच्या वाटेवरची अडचण मला वाटत होती. अशीच मधून मधून वेळ येते की मी माणसापासून अलग होते. माझ्यात व समाजात काहीतरी पडदा उभा राहतो. मला एकटीला त्यात कोंडल्यासारखं वाटायला लागतं. पण एकाकी असले तरी मला दुसऱ्याचा आवाज, सहवास, स्पर्श, जवळीक हे सहन सुद्धा होत नाही. माझ्या यातनात त्यानं भरच पडल्यासारखी वाटते. पण नक्की काय होतं? तुला तरी स्वतःला काय वाटतं? तो एक अंधार आहे, ती एक सावली आहे, छाया आहे. ती माझ्यावर पडत नाही, माझ्यापासून उत्पन्न होते. ते असं काहीतरी आहे जे माझ्यातूनच उगम पावतं, माझ्या आसपास पसरतं. त्याच्यामुळे माझ्या आसपास इतर कशालाही जागा राहत नाही. ते जन्म घेतं, वाढत वाढत जातं, सर्व काही व्यापून टाकतं. विवेक ते एक झाड आहे. एकदम विवेकला ती रात्र आठवली. बाहेर ढकललं गेल्याची विलक्षण भावना आठवली. उंबऱ्याबाहेरून झाकळत जाताना दिसलेली खोली, खोलीत पसरणारा अंधार, त्यानं जीवाभावानं मारलेल्या पण दाराच्या आतच कशात तरी गडप होऊन जाणाऱ्या हाका, त्याच्या सर्व शक्तीनिशी आत जाण्याचा केलेला पण अयशस्वी ठरलेला प्रयत्न, सारं काही आठवलं. ती म्हणत होती की ते एक झाड होतं. त्याच्या अंगावर एकदम सरसरून काटा आला. पण चारू, हे किती दिवस चाललंय? विवेक, मी कॉलेजच्या 2ऱ्या वर्षात असताना एक विलक्षण प्रसंग घडला आणि तेव्हापासून हे सुरू झालं. तुम्ही ऐकलं असेलच. तिनं त्या मुलीचं नाव सांगताच त्याला त्यावेळी ऐकलेल्या काही गोष्टी अंधुकपणे आठवल्या. पण चारूची आठवण अगदी तीव्र, व्यक्तिगत, कधीही न पुसली जाणारी अशी होती. कारण इंद्राणी अय्यंगार तिची रूम पार्टनर होती. तिला सर्वजणी राणी अशीच हाक मारत होत्या आणि त्या नावाला साजेसा तिचा रुबाबही होता. चारूवर तर तिची एकदम मोहिनीच पडल्यासारखी झाली होती.
तिला खूप जणींनी आपला आदर्श मानली होती. तिच्या कपड्यांची, केशभूषेची, चालण्या बोलण्याची त्या सही नक्कल करत असत. मुलींच्या वसतिगृहात तिचा जणू काही एक कल्ट निर्माण झाला होता. राणीभोवती सदोदित विद्यार्थ्यांचा तांडा असायचा. ती सर्वांची किती कृत्रिमपणे वागत होती, स्वतःला आणि इतरांना किती भुलवत होती याची मोजदाद कोणीच केली नाही. सर्व तऱ्हेच्या पार्टीजना, पिकनिकला, इतर कार्यक्रमांना तिला आमंत्रण येत होती आणि ती स्वतःच्या सहवासाचा सर्वांना मनमुराद लाभ देत होती. सर्वांना एवढं पुरेसं होतं. पण चारूची गोष्ट वेगळी होती. तिला एकटीलाच राणीनं आपल्या विश्वासात घेतलं होतं आणि बाहेरून यशस्वी, आनंदी, भरगच्च दिसणारं राणीचं जीवन आतून खरोखर किती उदासवाणं आणि निरर्थक आहे याची चारूला हळूहळू खात्री पटली. आयुष्यात काय हवं ते राणीला समजत नव्हतं आणि त्याचा नीट शोध करण्याऐवजी ती केवळ हव्यासानं चैनी मागे लागली होती. तरीही कदाचित तिची कॉलेजमधली वर्ष कशी तरी संपली असती आणि राणी आयुष्याच्या वाटेला लागली असती. पण तसं व्हायचं नव्हतं. मुलींच्या वसतिगृहाच्या लेडी वॉर्डन म्हणून मिसेस तुळपुळे यांची नेमणूक झाली आणि सर्व रंग बदलला. पहिल्या आठवड्यातच त्यांनी सर्वांना आपल्या वागणुकीनं उघड करून दाखवलं की त्या कडक शिस्तीच्या भोगत्या आहेत व त्याप्रमाणे त्या कोणालाही अगदी लहानशी सुद्धा सवलत देण्याच्या विरुद्ध होत्या. मोकळेपणाचे, खेळीमेळीचं वातावरण नाहीसं झालं आणि वसतिगृह म्हणजे एखादा बंदीखाना आहे असं मुलींना वाटायला लागलं. मिसेस तुळपुळे आणि इंद्राणी अय्यंगार म्हणजे रेषेची दोन टोकं होती. त्यांच्यात समान असं काही नव्हतंच. त्या दोघींचा झगडा जवळजवळ अटळ होता आणि त्यात जर स्वतः कुरूप असलेल्या, स्वतःचा संसारजन्य आपल्या डोळ्यांसमोर धुळीला मिळालेला पाहिलाय अशा मिसेस तुळपुळे जर संधीची वाटच पाहत असतील किंवा स्वतः संधी उत्पन्नही करून घ्यायला मागे पुढे पाहणाऱ्या नसतील तर 10 दिवसांच्या आतच पहिल्या रविवारी पहिला खटका उडाला. राणी त्यांच्या ऑफिसमधून रागानं लाल होऊन बाहेर पडली. तिथे काय बोलणं झालंय तिनं कोणाजवळच सांगितलं नाही, पण तिला ते जिव्हारी लागलं असावं, कारण तिच्या वागण्यात एकदम बदल झाला. इतके दिवस तिला मोकळं वागणारी म्हटलं असतं तर आता ती स्वैर वागू लागली असंच म्हणायला हवं. मिसेस तुळपुळे आणि इंद्राणी यांच्यात आता एखादा वैयक्तिक संघर्ष निर्माण झाल्यासारखं सर्वांना वाटलं. त्यांच्यातला ताण वाढत चालला होता. तोंडी सूचना, लेखी सूचना, प्रिन्सिपॉलच्या ऑफिसमध्ये बोलावणं असे प्रकार चालले होते आणि राणी दिवसेंदिवस जास्त बेदरकारपणे वागत होते. सर्वजणी हे असहाय्यपणे पाहत होत्या, पण आत जमत चाललेल्या वैमनस्याचा केवढा स्फोट होणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. आणि एका रविवारी संध्याकाळी ते झालं. राणी संध्याकाळी 5च्या सुमाराला लेखी परवानगी घेऊन, म्हणजे तिला हल्ली तशी घ्यावी लागे, ती बाहेर पडली आणि अर्ध्या तासातच परत आली. यावेळी ती स्वतःहूनच वॉर्डनच्या खोलीत गेली. बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना दोघींचे आवाज खूप चढलेले ऐकू आले. राणी बाहेर आली आणि खोलीत जाऊन बसली. तिला चारूनं प्रथमच रडताना पाहिलं. तिला काय झालं विचारायचं चारूच्या अगदी ओठांवर आलं होतं, पण राणी बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. चारू काहीच विचारू शकली नाही. रविवारी रात्री 10ला रोल घेत असत. त्यावेळी राणी खोलीत नव्हती. 10:30पर्यंत ती खोलीत आली नाही तेव्हा चारू मिसेस तुळपुळेंना भेटली. त्यांना हे कळताच त्यांचा चेहरा एकदम अस्वस्थ झाल्यासारखा दिसला. घाईघाईनं त्या तिच्याबरोबर आल्या आणि मग त्यांनी सर्वच मुलींना बोलावलं. शोधाशोध सुरू झाली. राणीला बाहेर जाताना कोणी पाहिलं का याचा तपास सुरू झाला, पण तिला जेवायच्या वेळेनंतर कोणी पाहिलंच नव्हतं. वरपासून खालपर्यंत सर्व खोल्या पाहून झाल्यावर मुली 2-2, 3-3च्या गटानं आसपासच्या बागेत पाहायला गेल्या. मधून चंद्रप्रकाश पडत होता आणि डोळे फसत होते आणि चारूलाच ती आधी दिसली. प्रथम तिला वाटलं होतं की हेही चांदण्याचेच पानातून आलेले कवडसे आहेत, पण चंद्र ढगाळ गेल्यावरही ते ठिपके तसेच हालत राहिले. एकाएकी तिच्या छातीत धडधड होऊ लागली आणि ती सावकाश पुढे गेली आणि मग किंचाळली, पुन्हा किंचाळली.
तिच्या भोवती सर्वजणी धावत धावत जमल्या तेव्हा ती फक्त झाडावरून लटकणाऱ्या, अजूनही स्वतःभोवती फिरणाऱ्या प्रिंटेड साडीतल्या राणीच्या पार्थिव शरीराकडे बोट दाखवू शकली आणि मग चारू बेशुद्ध होऊन खाली कोसळली. परत सर्व सांगताना चारूचा चेहरा कावरा बावरा झाला होता. ती विवेकला अगदी खेटून बसली होती. तिच्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला, हो चारू, माझ्या कानांवर काही काही आलं होतं खरं, पण मग पुढे काय झालं? चौकशी झाली नाही का? चारू मान हलवत होती. मी खूप दिवस आजारीच होते. माझा जबाबही मी बिछाण्यात असतानाच घेतला गेला. त्या प्रसंगानं खूप वादळ माजलं. कॉलेजचीही पार बेअब्रू झाली. मिसेस तुळपुळे बडतर्फ झाल्या. सर्वच्या सर्व मुलींनी त्यांच्या विरुद्ध साक्ष दिली. पालकांच्याही शेकड्यांनी तक्रारी आल्या. मी त्यावेळी त्या सर्व कोलाहलापासून अलिप्तच होते, पण मला वाटलं तशी मी सही सलामत सुटले नाही. विवेक, हा वारसा तेव्हापासूनचा आहे. ते झाड कशाचं होतं हे मी त्यावेळी पाहिलंच नाही. परत तिथे जाण्याची माझी हिंमतच झाली नाही. पुढे चौकशीत मला समजलं की ते एक वडाचं झाड होतं, पण माझ्या मनात त्याला रंग रूप नाही, केवळ काळा आकार आहे. केव्हा येईल, कसं येईल, माझं मला सुद्धा समजत नाही. राणीचा फोटो मजजवळ आहे. त्याचा माझ्या मनावर काही परिणाम होत नाही. एक उमदं आयुष्य फुलायच्या पूर्वीच नाश पावलं याचा खेद होतो, एवढंच. याशिवाय इतर काहीही मनात येत नाही. विवेकनं तिला आणखी माहिती विचारली. किती वेळा झालाय, साधारण किती दिवसांनी हा प्रकार होतो? तिनं त्यावर आजवर कोणाचा सल्ला घेतला नाही का? विवेक, तुम्हाला सांगितलं ना की मला त्याची काळ वेळ काहीही समजत नाही. एका क्षणी मी अगदी आनंदी असते, समाधानात असते, आणि दुसऱ्या क्षणी माझ्यावर ही छाया पसरायला लागते. दुराच्या लोटासारखं हे झाड माझ्या भोवती पसरतं. खोलीत असलं तर सारी खोली भरून जाते. मोकळ्यावर असलं तर सारं आकाश काजळून जातं. बागेत असले तर इतर सर्व झाडातून हे अधिक वेगळं, अधिक दाट असं वाटतं. माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाला तिथे जागाच नसते. जीवाची सालपटं उकलल्यासारखी वाटतात. अगदी आतला गाभा उघड्यावर आल्यासारखा वाटतो. आणि त्यावेळी कोणाचीही जवळीक, कोणाचा स्पर्श, कोणाशी संभाषण अगदी असह्य होतं. असं वाटतं की जीवाला या एकाकी अंधाऱ्या जागेतच गुदमरू द्यावं, तिथेच कायमची विश्रांती घ्यावी. विवेक, मी शब्दांनी त्या स्थितीचं वर्णन कसं करू? पण तरीही त्यानं पुन्हा विचारलंच. आजवर त्यावर काही इलाज केला गेला नाही का? तिनं कोणाजवळ हे सांगितलं नाही का? आणि मग तिच्या व्यथेची दुसरी बाजू उजेडात आली. घरी आई नव्हती. वडील जर्जर झाले होते. खरं म्हणजे यासाठीच ती कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. तिच्यावर घरचा सारा कारभार अवलंबून होता. तिला मदत कोण करणार? ती कोणाकडे सहाय्यासाठी जाणार? आजवर तिनं एकाकी सहन केलेल्या या यातनांनी विवेकचं हृदय दाटून आलं. तिला जवळ घेत तो म्हणाला, बिचारी चारू, पण लाडके चारू, तू आता एकटी नाहीस ना. आता आपण दोघं मिळून या संकटाला तोंड द्यायला खंबीरपणे उभं राहू. आता धीर सोडायचा नाही. तिनं त्याच्याकडे आता पाहिलं. अजूनही त्या टपोऱ्या डोळ्यात भविष्याची शंका होती, पण त्याच्या समजूतदारपणाबद्दल कृतज्ञता होती. साशंकता या मदतीच्या आश्वासनानं विरळ झाली होती. पण विवेकला थोड्याच दिवसात समजून चुकलं की केवळ मदतीची इच्छा असून उपयोग नव्हता. मदतीची संधी मिळायला हवी होती, आणि ती वेळ एकच होती. ज्या क्षणी तिचं मन, तिची बुद्धी, तिचं सारं शरीर या भयानक आच्छादनाखाली जायचंय, त्या क्षणी तो तिथे हजर असायला हवा. मागाहून तोही तिच्याबरोबर तिच्या वेदना सहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता. एकदा तिच्या भोवती हे दाट अभेद्य पटल उभं राहिलं की त्यालाही आत प्रवेश नव्हता. आत केवळ तिच्याच मनाचं पाखरू फडफडत राहत होतं. पहिल्या प्रकारानंतर 15-20 दिवस त्याचं कामात लक्ष नव्हतं. मग तो ताण हळूहळू सैल झाला. त्याचं आयुष्य पूर्ववत परत सुरू झालं. दोघेही ती आठवण जवळजवळ विसरून गेले होते. 2-2.25 महिन्यांनी तो संध्याकाळी परत आला आणि त्याला दिसलं की चारू कॉटवर निजलेली आहे. तिचे डोळे तारवटलेले आहेत. डोळ्यातली आठवण पुन्हा एकदा अस्पष्ट झाली आहे. ती पुन्हा एकदा एकटीच त्या सापळ्यात अडकली आहे.
तिला काय झालं याची थोडीशी कल्पना असूनही विवेक काहीही करू शकला नाही. त्याचे प्रेमाचे, सहानुभूतीचे, सहवेदनेचे, समजावणीचे सारे शब्द निष्फळ ठरले. ती तिच्या वेदनेच्या वर्तुळात होती, अस्पर्श होती, हातावर असूनही त्याच्या पलीकडे होती आणि 4ही दिवस तशीच राहिली. मग त्याच वेळी त्यानं लांब मुदतीची रजा घेण्याचा निर्णय घेतला. तो त्या वेळेची वाट पाहत राहिला. त्याच्या हाती काही नव्हतं, केवळ अगतिकपणे वाट पाहायची एवढंच. पण ती संधी हुकता कामा नये एवढी त्यानं मनोमन खूणगाठ बांधली होती. दिवस गेले, आठवडे गेले, महिना उलटला, पण 24 तास तो तिच्या निकट सान्निध्यात राहिला. कधी कधी त्याला हा ताण, ही प्रतीक्षा असह्य होई, पण अशा वेळी हतबल होणारी तिची मूर्ती आठवून त्यानं स्वतःला धीर दिला, स्वतःला सावरलं. हा त्या दोघांच्या साऱ्या आयुष्याचा प्रश्न होता. इथे अधीर होऊन कसं चालेल? आणि ती वेळ आली, अचानक आली. संध्याकाळची वेळ होती. तो काहीतरी वाचत होता आणि ती भरतकाम करण्यात गुंग झाले होते. कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी त्यानं मान वर केली. तिच्या हातातली रिंग खाली पडली होती आणि तिचा चेहरा बदलत होता. हातातलं पुस्तक फेकून देत तो एका टांगेत तिच्याजवळ पोहोचला आणि त्यानं चारूला आपल्या बाहुपाशात घेतलं. तिचं शरीर त्याच्या स्पर्शाला बर्फासारखं गार लागत होतं. मागचं सर्व काही विसरून ती घोगऱ्या आवाजात पुन्हा पुन्हा म्हणत होती, विवेक, विवेक, बाहेर जा, इथे थांबू नका. पण यावेळी तो तिचं ऐकणार नव्हता. तिच्याबरोबर या अभेद्य तटात राहणार होता. तिच्याबरोबर स्वतःलाही तिथे कोंडून घेणार होता. त्यांच्या आसपास होत असलेले बदल त्याला जाणवले. खोलीतला प्रकाश मंदावला, अंधार भरू लागला. खोलीतली उबदार हवा गेली. तिथे गार मोकळ्यावरची हवा आली आणि त्याबरोबर बागेचा वासही आला. तिच्या मेंदूवर पोलादी लेखणीनं कोरलं गेलेलं चित्र सत्यसृष्टीत येऊ पाहत होतं. त्याला येऊ पाहत असलेला अनुभव संशयापलीकडचा होता. ती व आता तिच्याबरोबर तोही त्या अंधाऱ्या रात्रीप्रमाणेच बागेतल्या त्या वडाच्या झाडाखाली उभे होते. झाडाखालीही नाही, झाडात. त्या दोघांच्यातून ते झाड उगवलं होतं आणि चारूचे तारवटलेले डोळे समोर कशावर तरी खेळले होते. त्यानं तिकडे एकच नजर टाकली आणि वेगानं मान फिरवली. प्रिंटेड साडीतलं काहीतरी त्याला दिसलं होतं. तो आता तिच्या जवळ होता. त्याचा स्पर्श, त्याचा आवाज आता तो तिच्यापर्यंत पोहोचवू शकत होता. तिच्यावरचं त्याचं प्रेम आता उचंबळून आलं आणि त्या प्रेमाच्या शक्तीवरच तो तिच्या या विलक्षण जगात तिच्यापर्यंत पोहोचू शकला. तो तिला अर्जवानं, जीवाभावानं पुन्हा पुन्हा सांगत होता, चारू, लाडके, मला तू ओळख. समोर पाहतेस ते खरं नाही. पूर्वी एकदा होऊन गेलेल्या घटनेची ती केवळ आठवण आहे. या भूतकाळाच्या कवचात तुझं मन बंदी झालंय. त्याला मोकळं कर. बाहेर ये. वर्तमानाकडे ये. तुझ्या विवेककडे ये. त्या घटनेचा विदारक अर्थ त्याच्या मनात आला. तसा तो आणखीच प्रेमानं कळवळा येऊन म्हणाला, चारू, राणीचाही त्यात अपराध नव्हता का? तिचाही आतताईपणा नव्हता का? तिची जागा घेऊन तू तिचं दुःख कसं हलकं करू शकशील? तुझी त्यात काय चूक होती? तिचं हे बेभरवशाचं आयुष्य कोणत्या ना कोणत्या खडकावर फुटणार होतंच. तू केवळ साक्षीदार होतीस. तू त्याचं कारण नव्हतीस. तिच्याशी तू आदला बदल करू पाहतेस. तिचा राग जगावर काढू पाहतेस. त्या जहरी झाडावरची तिची जागा घेऊ पाहतेस. पण चारू त्याची जरुरी नाही. एक क्षणभर त्यांच्या भोवती सावली आणखीच दाट झाली. वाऱ्यानं सळसळणाऱ्या पानांचा आवाजही त्याच्या कानी आला. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानं आपला प्रयत्न दुप्पट जोरानं चालू ठेवला. मोहिनी घालणाऱ्या, नाशाकडे नेणाऱ्या या भारणीपासून तिला मागे ओढलंच पाहिजे. त्याच्या मनात दुसऱ्या विचारालाही जागा नव्हती. त्यानं आपला प्रयत्न चालू ठेवला. राग, अनुराग, धाक, विनवणी, प्रेम, त्याला अवगत असलेल्या सर्व शस्त्रांचा त्यानं उपयोग केला. दिवस मावळला, रात्र झाली, पण त्याला विसावा नव्हता. एक क्षणभरही प्रयत्न ढिला करण्याची त्याची हिंमत नव्हती. 3 दिवस आणि 3 रात्री तो तिच्यासाठी, तिच्याबरोबर या विषारी शक्तीशी झगडला. एखादं न पेलता येण्यासारखं ओझं तसून सरकावं
तशी ती दाट छाया कणाकणांनी नाहीशी झाली. त्या संघर्षातून दोघंही श्रांत शरीरानं बाहेर आले. दिवसा इतकी वर्ष घालवल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. पण चारूला त्या भयानक पाशातून कायमची मोकळी केल्याचं समाधान वर्षांनी थोडंच मोजता येण्यासारखं होतं. झाड, लेखक नारायण धारप. श्रद्धा ही कथा, ज्याला मेडिकल सायन्सेसमध्ये प्लासेबो इफेक्ट म्हणतात, त्यावर आधारित आहे. प्लासेबो इफेक्ट म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं तर कुठलंही औषध बाजारात येण्यासाठी त्याला ह्युमन ट्रायल्समधून जावं लागतं आणि ही ह्युमन ट्रायल जी असते ही त्या औषधाची शेवटची फेज असते ते औषध अप्रूव्ह होण्याची. तर हे जे औषध आहे हे 2 स्टडी ग्रुप्सला दिलं जातं. एका स्टडी ग्रुपला खरं औषध दिलं जातं, एका स्टडी ग्रुपला औषधाच्या नावाखाली एक पांढरी गोळी दिली जाते, त्याच्यामध्ये काही औषधं नसतात. इट्स अ व्हेरी सिम्पल पिल. पण हे ऑब्झर्व झालेलं आहे कायम की औषध घेतलेल्या लोकांना फरक पडतो, तसाच औषध न घेतलेल्या लोकांना देखील या प्लासेबो इफेक्टमुळे, मी गोळी घेतली आहे या श्रद्धेमुळे फरक पडतो. श्रद्धा ही भयंकर ताकदवान गोष्ट आहे आणि ती माणसाला अक्षरशः कुठल्याही गोष्टींमधून पार पाडू शकते. तर ती कशी, ते आज आपल्याला या गोष्टीमध्ये कळणार आहे. श्रद्धा. शनिवारच्या रात्रीच्या आमच्या बैठका फार रंगतात. दुसऱ्या दिवशी सर्वांना आराम असल्यानं वेळेचं काही बंधन नसतं. आमच्या ग्रुपमध्ये विविध आवडी असलेले लोक आहेत. काही काही ग्रुप्स मला माहिती आहेत शनिवारी संध्याकाळी पत्ते कुटायला सुरुवात करतात, ते रविवारी मध्यरात्री थांबवतात. पण तसला प्रकार आमच्याकडे नाही. कधी कधी आमची गाण्याची मैफिल जमते, कधी कधी पत्ते चालतात, कधी कधी गप्पा गोष्टी चालतात. एखाद वेळी विषय निघालाच तर काही अनुभवही ऐकायला मिळतात. त्या रात्री आमच्या गप्पा निघत निघत देवावरच्या विश्वासावरचा विषय निघाला. कोणीतरी त्यावर म्हटलं की प्रश्न किंवा वाद देव आहे किंवा नाही याचा नाही, तर तुमची देवावर श्रद्धा किती आहे हा आहे. आणि देवभक्तीनं जी चांगली फळं मिळतात ती देवावरच्या आपल्या श्रद्धेनं, देवाच्या कृपेनं नाही. वासुनाना सहसा आमच्यात बोलत नसत. कोणी जर बुद्धिबळाचा विषय काढला तरच त्यांना उत्साह येईल. इतर फारशा कशात त्यांना गोडी नव्हती. पण आज त्यांचं आमच्या बोलण्यात कोणीकडून लक्ष गेलं कुणास ठाऊक, पण ते एकदम म्हणाले, श्रद्धेला फार महत्त्व आहे, ही गोष्ट मात्र अगदी तंतोतंत खरी आहे. फार दिवसांपूर्वी मला त्याचा चांगलाच प्रभाव पाहायला मिळाला. तुम्हाला वेळ असला तर सांगतो मी आत्ता. मी त्यावेळी नानापेठेत गोडबोल्यांचा म्हणून वाडा होता, त्यात खोली घेऊन राहत होतो. वासुनाना म्हणाले. वाड्याच्या मालकांपैकी 2 जणी फक्त राहिल्या होत्या. असतील 50च्या घरातल्या 2 बहिणी. एकीचं नाव होतं विठाबाई आणि दुसरीला आम्ही नुसत्याच मावशीबाई म्हणून हाक मारत असू. दोघी स्वभावानं चांगल्या होत्या, देवभोळ्या, कोणाच्या अध्यात न मध्यात. त्यावेळची सगळीच माणसं त्याच्या मानानं देव माणसं वाटतात, पण एकंदर रोजच्या व्यवहाराच्या बाबतीत त्या दोघी जरा बोळसरच होत्या. कोणी गोड बोललं की त्यांचा लागलीच त्याच्यावर विश्वास बसायचा. पण वाड्यात त्याचा गैरफायदा घेतलेला मला आठवत नाही कोणी सुद्धा. विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण पोरांसाठी त्यांनी एका बाजूच्या 2-3 खोल्या भाड्यानं ठेवल्या होत्या. त्यातल्या एका खोलीत मी राहत होतो. मी चांगलं 7-8 वर्ष त्या जागेत होतो. माझा आणि त्या दोघींचा चांगलाच घरोबा झाला होता. कॉलेजच्या शेवटच्या परीक्षेत मी आपटी खाल्ली होती आणि बाहेरून बसत होतो. त्यामुळे घरीच अभ्यास वगैरे करत होतो. त्यांना माझा खूप वेळा उपयोग व्हायचा. इंग्रजी पत्र वगैरे आली की ती वाचायला, कधी अर्ज करायला 1 ना 1000. माझ्या शेजारची खोली बरेच दिवस रिकामी होती. त्यावेळी आठवतंय का तुम्हाला? आज खोटं वाटतं पण गल्लोगल्ली दारांवर पाट्या लटकत असायच्या, जागा भाड्यानं देणे आहे. काही काही वेळा घर मालकही भाड्याच्या आशेनं जमेल तसा भाडेकरी ठेवायला मागे पुढे पाहत नसत. तसेच या दोघींनीही चॅटर्जी नावाच्या एका बंगाली माणसाला ती खोली भाड्यानं दिली. माझी त्याची गाठ पडली तेव्हा माझं मत काही त्याच्याबद्दल एकदम चांगलं झालं नाही. पण केवळ या वाटण्यावर
मी मालकिणींना थोडंच सांगू शकत होतो की याला जागा देऊ नका म्हणून. एवढं कबूल करायला पाहिजे की वाड्यात त्याच्यापासून कोणालाही कसलाही त्रास किंवा उपद्रव पोहोचला नाही. रविवारी वगैरे त्याची गाठ पडली तेव्हा त्याच्याशी मी ओळख करून घेतली. त्याला माझ्या खोलीत 1-2दा चहाही पाजला आणि तो काय करत असतो याची चौकशी केली. त्याच्या सांगण्यावरून तो कलकत्त्याला राहणारा असून वेगवेगळ्या ठिकाणी थिओसॉफिकल स्टडीज वगैरे करत फिरत होता. मी मनात म्हणालो, बेट्या, इथं जर काही गडबड केलीस तर याद राख, पुणेकरांची गाठ आहे म्हणावं. तर मग पुढे आमच्या वाड्यात मालकीणबाई सगळे उत्सव करायच्या. रामनवमी, कृष्णाष्टमी, गणेशोत्सव आणि सगळ्या भाडेकऱ्यांना त्या दिवशी पान सुपारीचे, प्रसादाचे आमंत्रण असायचेच. यावर्षी आमच्याबरोबर चटर्जी बाबूंचाही प्रवेश त्यांच्या घरात झाला. त्यांच्या मिठास बोलण्यावर दोघी जणी अगदी चांगल्याच खुश झाल्या आहेत हे माझ्या ताबडतोब ध्यानात आलं. त्यानंतर याना त्या निमित्तानं त्यांच्या घरी येणं जाणं चालू झालं. मी प्रथमच सांगतो की त्यात वावगं काहीच नव्हतं. त्यांच्या देवादिकांच्या, गुरुच्या सामर्थ्यांच्या वगैरे असल्या विषयांवरच्या गप्पा चालायच्या. मला त्याच्याबद्दल का राग वाटायचा कोणास ठाऊक. तसं त्याचं माझ्याशी, सर्वांशी वागणं सरळपणाचं होतं अगदी. पण आपल्या स्वतःच्या चाकोरी बाहेरच्या प्रत्येक गोष्टीचा संशय घेण्याची माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती दिसून येते, नाही का? त्यावेळेला युरोपमधून सगळीकडे प्लॅनचेटचं वेड पसरलं होतं. प्लॅनचेट आणि औजा बोर्ड, चांगली थोरामोठ्यांची माणसं त्या नादाला लागली होती. आणि समाजात एखादी नवी फॅशन आली की त्याला चिकटणारे कंटक असणारच. तसेच त्यावेळी या प्रकारच्या सियान्सेस चालवणारी मीडियम्स गल्लीबोळात निघाली होती. काय म्हणे तर यांच्यातर्फे मृतांचा या जगाशी संबंध येतो. मी अगदी सरळ मनाचा माणूस आहे आणि या भानगडीत कधी पडलो नाही. डोळ्यांनी दिसेल त्यावर विश्वास ठेवायचा, इतकंच नव्हे तर असल्या गोष्टी डोळ्यांनी काही दिसलं तरी त्यावर विश्वास ठेवायचा नाही, असं माझं मत होतं. या चटर्जी बाबूंनी त्यांच्या खोलीत हे प्लॅनचेटचं खूळ आणलं की यथावकाश. मला प्रथम त्यानं पहिल्या काही मीटिंग्सला बोलावलं, पण मी त्याला मोकळेपणानं सांगितलं की मला त्यात काही गोडी नाही. पण विठाबाई आणि मावशी अशा दोघी जणी त्याच्याकडे हजर राहू लागल्या. हे मी पाहिल्यावर त्याच्याच परवानगीनं मी पण त्याच्याकडच्या त्या मीटिंग्सला हजर राहू लागलो. तुम्हाला माहिती आहे ना कसं तयार करतात वातावरण ते. सगळीकडून दारं खिडक्या बंद करून अंधार करायचा, पडदे लावायचे, लहानशा टेबलाभोवती सर्वांनी कडं करून बसायचं आणि सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालायचे. तिथे जे कोणी मीडियम हजर असेल त्याच्या तोंडून मग ठराविक प्रश्न आणि उत्तरं ऐकू येतात. उदाहरणार्थ, अंधारात घोगरा आवाज येतो, शम्मजू यांना येथे कोणी ओळखतं का? त्यांचा निरोप आहे की मी सुखी आणि आनंदात आहे. कोणी काय ठरवायचं? शंकर महादेव जोशी असेल किंवा शशिकांत मनोहर जोग असेल, कोणी असेल. ज्याला जसं वाटेल तसा त्यानं असल्या संदेशांचा अर्थ लावून घ्यायचा आणि समाधान मानायचं. मी 2-3 वेळा हजर राहिलो. अंधार गुडूप झाला की लोकांचे आवाज एकदम खाली येतात. आसपासच्या माणसांचे श्वासही स्पष्ट ऐकू यायला लागतात. पण त्या जरा अनोख्या वातावरणाशिवाय मला काहीही जाणवलं नाही. विठाबाईंना मी 1-2दा म्हणालो सुद्धा, कशाला या नादाला लागता तुम्ही? पण त्यांना माझं बोलणं काही तितकंसं पटलेलं दिसलं नाही. मी तो विषय तेवढ्यावरच सोडला. पण माझ्या मनानं एवढं मात्र घेऊन ठेवलं होतं की एक दिवस या बाबूला एक्सपोज करायचा म्हणजे या दोघींची खात्री पटेल. कारण एव्हांना त्याच्यावर त्यांचा अगदी पूर्ण विश्वास बसला होता. तो म्हणेल ते निर्विवाद सत्य. पुण्यामध्ये त्या सुमारास योगी जयानंद महाराज म्हणून कोणी एक गृहस्थ आला होता. योगबलाच्या सामर्थ्यावर त्यानं लोकांना अचाट प्रयोग करून दाखवण्याचं सत्र चालू केलं होतं. त्यात केसानं गाड्या थांबवणं, छातीवर मोठा धोंडा फोडून घेणं, आगीवरून चालणं असे अनेक प्रयोग होते. आमच्या या 2 बहिणी तर प्रथम जाऊन पाहून आल्या सारं, आणि त्यांची तोंड भरून स्तुती चालू होती. त्या रविवारी कशाच्या तरी निमित्तानं आम्ही त्यांच्या ओसरीवर जमलो होतो आणि तेवढ्यात हा चटर्जी बाबू बाहेरून आला. आमच्यामध्ये तोही येऊन बसला. बसता बसताच विठाबाईंनी त्याला विचारलं, काय बाबूजी, तुम्ही बघितलेत का जयानंदांचे प्रयोग? जरासं हसून तो म्हणाला, विठाबाई, अहो त्यात काय एवढं विशेष आहे? मला सुद्धा ते सारं करता येईल. आमच्या गुरूंशी तुमची गाठ पडली असती म्हणजे समजलं असतं तुम्हाला की खरं योगबल म्हणजे काय आहे.
अडीलपणानं विठाबाई म्हणाल्या, पण अग्नीवरून चालणं म्हणजे काय सोपी का गोष्ट आहे? दगडाबिगडांचं राहू दे मेलं, जनावरासारखा माणूस बनला की त्याला हातोडा लागत नाही, खिळा लागत नाही, पण जाळातून चालायचं? अहो विठाबाई, सगळ्या विश्वासाच्या गोष्टी आहेत. गुरुवर विश्वास बसला की सगळ्याचं बळ येतं. तुम्हाला सुद्धा या गोष्टी शक्य आहेत. मला सुद्धा? आश्चर्यानं विठाबाई म्हणाल्या, अहो त्यात अशक्य काय आहे? त्या श्रद्धेतच तर खरी शक्ती आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी फुलवलेल्या शेगडीकडे विठाबाई पाहत होत्या. त्यांच्या मनातील विचारांची मला कल्पना आली. विठाबाई, पुराणातली वांगी पुराणातच राहू द्या. फार परीक्षा घेऊ नये माणसानं. मी त्यांना परावृत्त करण्याच्या सुरात म्हणालो. पण चटर्जी बाबूंवर माझा विश्वास आहे. ते खोटी गोष्ट कधीही सांगणार नाहीत. जवळजवळ स्वगत विठाबाई म्हणाल्या आणि आमच्या सर्वांच्या डोळ्यांदेखत त्यांनी एक बोट हळूच त्या धगधगत्या निखाऱ्यांना लावलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य व आनंद पसरला. बोट पटदिशी मागं न घेता त्यांनी ते तिथेच तसंच ठेवलं. त्यांनी तो निखारा हळूच हातात घेतला. 2 घेतले. दोन्ही ओंजळी भरून त्यांनी निखारे, धगधगते पेटते निखारे हातात घेतले. चटर्जी बाबू, हे पहा. मावशी, हे पहा. वासू, हे पहा. सगळ्यांना ओंजळीतले धगधगते अंगार दाखवत त्या हसत हसत म्हणाल्या, मी सुद्धा करू शकते. मला काही होत नाही, भाजत नाही, काही नाही. साध्या कोळशासारखे वाटतात. त्यांनी ते निखारे गालाला लावले, मानेला लावले, केसांना लावले. चटर्जींचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. माझी समजूत झाली की त्यानं ही एवढी कल्पना केली नव्हती. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, विठाबाई खाली ठेवा ते. त्याच्याकडे पाहून त्या हसल्या, अगदी मोकळेपणानं हसल्या. तुम्हीच मला आता शिकवलं हे चटर्जी बाबू. त्यांनी हसत हसत निखारे शेगडीत टाकले. आम्ही सर्वांनी एक मोठा सुस्कारा सोडला. मी स्वतः जरी ही गोष्ट माझ्या डोळ्यांनी पाहत होतो तरी माझा मेंदू ती गोष्ट कबूल करायला तयार नव्हता. मी विठाबाईंच्या जवळ जाऊन त्यांचे हात पाहिले. त्यावर कोळशाच्या राखेच्या पांढऱ्या डागाखेरीज काही नव्हतं. माझ्या पाठीवर हात ठेवून त्या म्हणाल्या, वासू, सगळ्याच गोष्टींवर शंका घेऊ नये. काही अगदी खऱ्या असतात. मी काय बोलणार, मूग गिळून बसलो. पण त्या दिवशी जरी त्याच्या मनात काही नव्हतं तरी चटर्जीनं माझ्यावर काहीतरी मात केली आहे असं माझ्या मनानं घेतलं आणि या बेट्याचं बिंग लवकरच उघडकीला आणायचं मी ठरवलं. माझी खात्री होती की हा या मीटिंगच्या वेळी काहीतरी हातचलाखी करतो. इतके दिवस केवळ चांगुलपणा म्हणून मी त्या गोष्टी जरा ढिलाईनं घेत होतो, पण आता नाही. या मीटिंग्स म्हणजे सियान्सेस जास्त रंगल्या की टेबलावर फुलं येत असत. ती या दोघीजणी अगदी प्रसादाप्रमाणे जपून ठेवत असत. त्या दिवशी म्हणजे फुलं आली त्या दिवशी चटर्जी बाबूंनी कोणाकरवी तरी, अगदी खास कोणाची तरी परलोकाहून गाठ घालून दिली आहे अशी त्यांची खात्री पटत असे. रात्री 9च्या सुमाराला आम्ही 5-6 जण, म्हणजे आता मला बाकीच्या लोकांची नावं आठवत नाहीत, चटर्जींच्या खोलीत जमलो. देवाच्या तसबिरीसमोर त्यानं नेहमीप्रमाणे उदबत्ती लावली, हार घातले आणि मग त्यानं त्याचं लहानसं काळं टेबल आमच्या खुर्च्यांच्या रिंगमध्ये आणून ठेवलं. आम्ही सर्वजण त्या टेबलाभोवती बसलो आणि सर्वांनी बोटं अलगद त्या टेबलावर ठेवली. खोलीत एकदम अंधार झाला. देवापुढच्या उदबत्तीचं टोक तेवढं चमकत होतं. सर्वांची हालचाल कमी कमी होत एक प्रकारच्या अपेक्षेनं सर्वजण निस्तब्ध बसले होते. माझ्या हाताच्या बोटाखाली टेबल एकदा 2-3 इंच उंच चढलं आणि मग टप्पा असा आवाज करून परत सतरंजीवर खाली आलं. कोणीतरी श्वास घेतल्याचा आवाज मला ऐकू आला. 2-3दा टेबलाच्या या उड्या झाल्यावर टेबल हालायचं थांबलं आणि खोलीत एकदम सुवास पसरला. मी जरी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतो तरी माझ्यावर त्याचा परिणाम झाल्या वाचून राहिला नाही. तेव्हा आम्ही सर्वांनी एकमेकांच्या हातात हात गुंतवले होते. माझ्या उजवीकडे विठाबाई होत्या. त्यांचा हात थरथर कापत होता. जरा वेळानं अंधारात एक घोगरा आवाज निघाला. शिवराम पंतांना इथं कोणी ओळखतं का? माझ्या पलीकडे 2-3 काहीतरी कुजबूज झाली. पुन्हा आवाज आला. शिवराम पंत बोलत आहेत.
माझं आता पूर्ण समाधान झालंय. ताईवर व भाऊवर आता माझा काही जास्त राग नाही. मी त्यांना सारं माफ केलंय. तुमचा विश्वास बसेल का? कोणीतरी एक केवढा तरी मोठा सुस्कारा सोडला, जसं काही खरोखरच्या एखाद्या शिक्षेतून मोकळं झाल्यासारखा. हीच ती फुलं येण्याची वेळ. मी माझ्या शेजारच्या दोघांच्या हातातून हात काढून घेतला आणि माझ्या खिशातून 2 टॉर्च काढून चटर्जी ज्या बाजूला बसला होता त्या दिशेनं त्यांचा प्रकाश फेकला. एकदम अनपेक्षित झगझगाट झाल्यामुळं कोणाच्या तरी तोंडून अर्धवट किंचाळी निघाली, पण प्रकाश चटर्जींवर पडला होता आणि साऱ्यांचे डोळे त्याच्यावर खिळले होते. त्याचा चेहरा शरमेनं गोरामोरा झाला होता. टेबलाच्या पायाजवळ कसली तरी कळ होती, तिच्याशी त्याची पायानं खटपट चालली होती आणि वरून छतावरून एका तारेला लोंबकळत असलेली फुलं टेबलावर अगदी पडायच्या बेतात पण मध्यंतरी लोंबकळतच राहिली होती. काही वेळ आम्ही सर्व गप्प बसलो. मग कोणीतरी उठून दिवा लावला. शेवटी मी म्हणालो, वाह चटर्जी बाबू, चांगले उद्योग करता. खांदे उडवून शूरपणाचा आव आणून तो माझ्यावरच गुरगुरला. मग काय झालं, सगळंच काही खोटं नसतं माझं. पण मध्येच एक आवाज ऐकू आला, पण तो विठाबाईंचा होता. हे ओळखायला मला वेळ लागला, इतका तो बदलला होता. तुम्ही आम्हाला फसवत होता चटर्जी बाबू. तुम्ही आम्हाला सांगितलं ते सगळं खोटच. थापा. जरा समजावणीच्या सुरात तो म्हणाला, विठाबाई मावशी, सगळंच काही खोटं नसतं हो, एखाद्या वेळी. पण ते शब्द विठाबाईच्या कानात शिरलेच नाही. त्या पुन्हा म्हणाल्या, थापा, सगळ्यात थापा. आणि मी सगळं खरं मानलं, सगळ्यावर विश्वास ठेवला. मला वाटत होतं. एकदम त्यांचा आवाज बदलला, चिरकला. त्या किंचाळायला लागल्या, भाजले ग बाई मी, आई ग भाजले, वाचवा हो. आम्ही दिंगमूढ होऊन पाहत राहिलो त्यांच्याकडे आणि पाहता पाहता त्यांच्या हातावर, गालावर, मानेवर, तोंडावर भाजल्याचे लालच्या लाल चट्टे उठले. टरटरून फोड आले. त्यांच्या केसातून धूर निघाला. आम्ही सर्व त्यांच्या मदतीला धावलो, पण त्यांचं सारं अंगच भाजून निघालं होतं. वेदना असह्य होऊन त्या धाड दिशी खाली पडल्या. भरल्या स्वरानं मावशी म्हणाल्या, विठा, अगं विठा, तूच ना त्या दिवशी मला म्हणत होतीस मला भाजत नाही म्हणून. असं काय ग करतेस विठा? अगं माझी विठा, बोल ना. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्या दिवशी विठाबाईंनी जळते धगधगते निखारे हातात घेऊन साऱ्या अंगावर फिरवले होते. त्यावेळी त्यांना त्यापासून काहीही झालं नव्हतं. चटर्जींनी सांगितलेल्या गोष्टींवर त्यांनी नितांत श्रद्धा ठेवून साऱ्या गोष्टी केल्या होत्या. पण आज ती श्रद्धा ढासळताच मागे दाबून ठेवलेले सर्व व्रण उजेडात आले. विठाबाई ज्या बेशुद्ध झाल्या त्या परत शुद्धीवर आल्याच नाहीत. त्यांना त्यातच 2-3 दिवसांच्या आतच मृत्यू आला. वासुनाना गप्प बसले. सगळीकडे शांतता पसरली होती. कोणीतरी म्हणालं, पण मग चटर्जी? वासुनाना एकदम म्हणाले, त्यानं काय केलं? तो काही जाणून बुजून फसवायला गेला नव्हता त्यांना. पण हे कसं शक्य आहे? तोच तर मुद्दा आहे. त्यांनी हातात निखारे घेणं कसं काय शक्य आहे? पण ते झालं. फक्त हात भाजायचे बाकी राहिले होते. कार्यकारण भावात यावेळी कालाचं अंतर पडलं होतं, इतकंच. एखाद्या फटाक्याची वात खूप लांब असली की वात पेटल्यावर धडाका उडायला खूप वेळ लागतो. तसलाच हा प्रकार झाला. ती वात त्या दिवशीच पेटवली गेली, पण चटर्जी एक्सपोज होताच त्याचा धडाका उडाला. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे तर्क केले, पण समाधान मात्र कोणाचंच झालेलं नाही. तुमच्या प्रत्येक कॉमेंटची, तुमच्या लाईकची, तुमच्या शेअरची मी प्रतीक्षा करतोय. तुम्ही हे कराल का?